रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. महाराष्ट्राचं चित्र पाहता महाविकास आघाडीला सुद्धा चांगलं यश मिळालेलं आहे आणि त्या यशामध्ये तुमचा सुद्धा सहभाग आहे. माननीय उद्धव साहेब ठाकरेजींचं मी मनापासून आभार मानतो. आदित्य साहेबांचा आभार मानतो. शिवसैनिकांचा सर्वांचा आभार मानतो. शरद पवार साहेबांचं, काँग्रेसच्या सर्व नेते मंडळींचं, जे शिवसैनिक आहेत आमचे, काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत, राष्ट्रवादीचे, समाजवादीचे आहेत, आपचे कार्यकर्ते आहेत, यांचं सर्वांचं मी मनापासून आभार मानतो. आणि मतदार राजाला आभार मानतो का त्यांनी न्याय दिला. आमच्यावरती जे अन्याय झाला, जे दडपशाही करत होते, जे म्हणजे पैशाचा वापर, बळाचा वापर, सत्तेचा वापर, गैरवापर, जे माझ्यावर, सर्व आमच्या कार्यकर्त्यांवर जे अमानुषपणे मारणं असेल का कुठल्याही पद्धतीचं अत्याचार करायचा असेल, जे काय करायचं होतं ते सर्व करून बघितलं त्याने. पण ईशान्य मुंबईची जनता आणि महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय, कुठल्याही दबावाखाली, कुठल्याही पैशाच्या आमिषाला का कुठल्याही भूल थापाना ह्यावेळी मतदार राजा बळी पडला नाही. त्यांनी जे करायचं तेच केलंय. खूप आमच्यावर अत्याचार झाले आणि खास करून ईशान्य मुंबईमध्ये आम्हाला, आमच्या लोकांना मारलं, आमच्या लोकांवरच केस टाकल्या. आमच्या जे प्रमुख लोक होते सर्वांना इलेक्शनमध्ये जेलमध्ये दाबून ठेवलं. वारंवार आमच्यावरच अन्याय करायचे. आम्ही जायचो कंप्लेंट करायला, आम्ही पोलिसांना घेऊन जायचो, आम्ही इलेक्शन कमिशनला घेऊन जायचो आणि गुन्हे आमच्यावरच व्हायचे. आमच्याच लोकांना मारायचे आणि आमच्यावर गुन्हे दाखल करायचे. आणि जे काही म्हणजे मी इलेक्शन, हे पहिलं इलेक्शन नव्हतं माझं. मी अगोदर माझ्या वडिलांचं इलेक्शन बघितलं होतं, आईंचं बघितलं होतं. स्वतः मी 4-5 इलेक्शन लढलेलो आहे. मी अनेक इलेक्शन बघितले होते, पण असं इलेक्शन, एवढं घाणेरडं प्रकार राजकारणात आणि इलेक्शनच्या प्रोसेसमध्ये कधीच बघितला नव्हता. जे कुठल्याही किती खालच्या थराला जायचं हे त्यांनी खालचा थर गाठलाय. ज्या पद्धतीने कसं आहे, आता त्यांना म्हणजे माननीय पंतप्रधानांचा मी आभार मानतो का ते माझ्या मतदारसंघात आले. म्हणजे आता तर मी सांगू शकतो की माझा मतदारसंघ आहे. पहिला आमदार खासदार होतो आणि आता परत खासदार झालोय ना. खरं वाटत नाही ना, होऊन देतील असं वाटलं नव्हतं. वाटलं होतं आता डीसीपी साहेब इथे उभे होते, ते वाटलं होतं आता इकडे यायच्या अगोदर त्याने आम्हाला सांगितलं होतं का पोलिसांना आम्ही पुरा अधिकार असतो, गोळ्याही मारू शकतो. तर मला वाटलेलं आता मी निवडून आलोय, आता मला आल्याबरोबर ते माझं काहीतरी एन्काउंटर करतील. माझ्या आपल्या माध्यमातून मी सांगतो, हे मुलुंडचे डीसीपी साहेब आहेत, मुलुंड झोनचे. त्यांच्यापासून मला, माझ्या परिवाराला, माझ्या सर्व कार्यकर्त्यांना धोका आहे. मला काय झालं, माझ्या परिवाराला काय झालं, का माझ्या मित्र परिवाराला काय झालं, का माझ्या आमच्या कुठल्याही पक्षाच्या कार्यकर्त्याला काय झालं, तर त्याचं रिस्पॉन्सिबल हे डीसीपी, काय नाव साहेबांचं, पुरुषोत्तम कराड साहेब असतील. हे मी आपल्यासमोर सांगतो, कारण त्यांनी एक बीजेपीचा कार्यकर्ता, बीजेपीचा पदाधिकारी असेल असं काम केलेलं आहे. अमानुषपणे आमच्या महिलांना मारलं, अमानुषपणे आमच्या लोकांना मारलं आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. आम्ही न्याय मागायला गेलो, 4 आमदार असून विरोधी पक्ष नेते आले तरी पण काही नाही, त्यांना पाहिजे तेच केलं. आणि वरतून दमदाटी जी चालू आहे ती चालूच आहे, इलेक्शन मध्ये पण, इलेक्शनच्या दिवशी पण. पण आता सत्याचा विजय झालेला आहे, पण आता बघितलेलं आहे काय झालेलं आहे. संजयजी, पहिल्या दिवसापासूनच तुमचा मतदारसंघ चर्चेत होता. मराठी गुजराती मुद्दा करण्यात आला. हा मराठी माणसाचा विजय आहे, मराठी माणूस तुमच्या बाजूने उभा राहिला या विजयामध्ये. तुम्हाला का वाटतं का नुसतं मराठी माणसांनीच मला मत दिलंय? सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मत दिलंय. मला मराठी माणसांनी तर भरभरून मत दिलंय. माझ्या मुस्लिम बांधवांनी, महिलांनी भरभरून मत दिलंय. सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला मत दिलंय.
मी आपल्याला पहिलंही सांगितलं होतं, जाती धर्म आम्ही करत नव्हतो, ते करत होते. अगोदर हिंदू मुस्लिम केलं, त्यानंतर पाकिस्तान बांगलादेश केलं, नंतर बोले दगडी मारतोय, नंतर काय काय केलं. माझ्यावरती तर खोटे आरोप केले का बाबा माझा ड्रग्सचा धंदा आहे, माझा गुटख्याचा धंदा आहे, मी मटक्याचा धंदा आहे. त्यांना आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की माझा परिवार चांगला कामधंदा करतो, सक्षम आहे, आणि मला ह्या सर्व गोष्टी करायच्या का मला अशा लोकांबरोबर संबंध ठेवायची गरज नाहीये. मी ह्या गोष्टीच्या विरुद्ध आहे सर्व. आणि मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो माझ्या मित्राला, त्यांनी सांगितलं होतं का निवडून आल्यावरती लगेच मी अगोदर हे सर्व धंदे बंद करेल. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अगोदर हे धंदे बंद करायचे, पहिला त्यांचं तोंड बंद केलं पाहिजे. त्याच्या तोंडात जे मावा आहे, त्या तोंडात जे गुटखा आहे, जे जास्त आता तर काय अगोदर टेन्शन मध्ये खूप खात होते, खूप सिगरेट 40 सिगरेट पित होते, दारू एवढी पित होते, हे सर्व शरीराला हानिकारक आहे. हे सर्व आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की बंद करा. हा, आता इलेक्शन झालेलं आहे, आता रिलॅक्स करा, परत दुबईला जा, दुबईला मजा करा. हा, कुठली मजा करतात काय करतात ते मला सांगायची गरज नाहीये. ते एकदा एक ट्रिप मारून आले इलेक्शन नंतर.